Good morning dear students. Today we are going to learn about 4.1 the history of novel. Last year we studied about history of drama. Now this year we are going to learn about novel. In English literature, novel entered in 18th century. This 18th century is also called as Victorian age. 18th century is also called as a Victorian age. विद्यार्थी मित्रांनो, मागल्या वर्षी आपण ड्रामा बद्दल शिकलो, या वर्षी आपण शिकतोय हे नॉवेल बद्दल. नॉवेलची एंट्री इंग्लिश लिटरेचर मध्ये 18व्या शतकामध्ये झाली आहे. 18व्या शतकालाच आपण विक्टोरियन एज सुद्धा म्हणतो. आणि या 18व्या शतकामध्ये आपल्याला इंग्लिश लिटरेचरला दोन गिफ्ट्स मिळाले. कोणते होते ते दोन गिफ्ट्स? Periodical essays and novel. Periodical essay and novel. These are the gifts got in 18th century. What is periodical essay? Periodical essay म्हणजे काय? तर periodical essay म्हणजेच essay which published in fixed interval of time in magazine or in newspaper. एकतर न्यूजपेपरमध्ये किंवा मॅगझिनमध्ये ठराविक कालावधीनंतर पब्लिश होणारे एसे. आणि नॉवेलला आपण कादंबरी म्हणतो मराठीमध्ये. तर ह्या दोन गोष्टी आपल्याला 18व्या शतकाने दिलेल्या आहेत. आता हे नॉवेल आणि एसे पैकी नॉवेल जास्त प्रसिद्ध झालं. कारण बिकॉज नॉवेल ॲक्सेप्टेड द स्पिरिट ऑफ 18th century. What was the spirit of 18th century? The spirit of 18th century was sentimentalism, intellectual and realistic. These are the spirit of 18th century. Sentimentalism म्हणजे काय? तर sentimentalismचा अर्थ आहे fusion of emotion and intellect. Sentimentalismचा अर्थ काय आहे? की कॉम्बिनेशन कशाचं? इमोशन आणि इंटेलेक्टचं, बौद्धिकतेचं. दुसरी गोष्ट आहे इंटेलेक्च्युअल म्हणजेच बौद्धिकता. आणि तिसरी गोष्ट आहे रिअलिस्टिकचा अर्थ आहे वास्तववाद. या तीनही गोष्टींना नॉवेलनी ॲक्सेप्ट केलं, आपल्यामध्ये अंतर्भूत करून घेतलं आणि म्हणून नॉवेल पुढे जाऊन खूप जास्त प्रसिद्ध झालेलं आहे. सो नॉवेल बिकम पॉप्युलर. इज इट क्लिअर? नाव व्हॉट इज नॉवेल? आता तुम्ही म्हणाल की नॉवेल म्हणजे काय, कादंबरी म्हणजे काय? इट इज अ लॉंग स्टोरी. नॉवेल इज अ लॉंग स्टोरी. इट इज अ नॅरेटिव्ह अँड इट इज अ फिक्शन. नॉवेल म्हणजे काय आहे? इट इज अ लॉंग स्टोरी, मोठी स्टोरी म्हणजे शॉर्ट स्टोरीपेक्षा अजून मोठी. आणि नॅरेटिव्ह म्हणजे कोणीतरी सांगितलेली किंवा त्या कथेच्या कादंबरीच्या मधल्या कोणत्या तरी पात्राने सांगितली. इट इज अ नॅरेटिव्ह स्टोरी. अंडरस्टँड? नॅरेटिव्ह दॅट मीन्स इट इज टोल्ड बाय समवन और द कॅरेक्टर ऑफ दॅट स्टोरी. नेक्स्ट थिंग इज फिक्शन म्हणजे काल्पनिक. स्टोरी कशी असते ती थोडीशी काल्पनिक सुद्धा असते. इट इज अ फिक्शन. So novel is also called as a fiction. Fiction and novel both are similar to each other. Next thing, novel म्हणजे काय कळलं आपल्याला? नॉवेल म्हणजे लॉंग स्टोरी, इट इज अ नॅरेटिव्ह स्टोरी, इट इज अ फिक्शन. पण आता नॉवेल काय करतं? तर नॉवेल डिस्क्राइब्स अस. काय डिस्क्राइब करतं? इंटिमेट ह्युमन एक्सपिरियन्सेस. इंटिमेट म्हणजे जिव्हाळ्याचे, जवळचे, माणसाच्या जवळचे जे काही एक्सपिरियन्स असतील, जे काही अनुभव असतील, ते अनुभव हे नॉवेल एक्सप्रेस करतं, डिस्क्राईब करतं. आणि कसं डिस्क्राईब करतं? इन प्रोज फॉर्म. नॉट इन अ वर्स फॉर्म. वर्स आणि प्रोज तुम्हाला कळतं. प्रोज पोएट्री है ना. प्रोज गद्य विभाग, पोएट्री कविताचा विभाग म्हणजेच कोणता? वर्स. सो दिस नॉवेल इज इन अ प्रोज फॉर्म अँड दॅट्स वाय इट बिकम मोर फेमस. कारण प्रोज हे प्रत्येकाला समजतं, वर्स पोएट्री समजायला कठीण असते.
आणि त्यामुळे नॉवेल हे बाकीच्या फॉर्म्सपेक्षा, जसं फॉर एक्झाम्पल पिरियॉडिकल एसे, ड्रामा किंवा पोएट्री, ह्याच्यापेक्षा जास्त फेमस झालं. कोणतं? नॉवेल. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर? नाउ नेक्स्ट थिंग इज novella. What is this novella? This is a Italian word. Novella is a Italian word. And the meaning of novella is new. नॉवेलाचा अर्थ आहे न्यू. आता नॉवेला हा शब्द तो तुम्ही आता जवळपास ऐकलेलाच आहे. नॉवेल करोना है ना, न्यू करोना. करोना आधी पण होता, परंतु आताचा जो करोना आहे तो न्यू करोना आहे आणि म्हणून त्याला नाव दिलंय नॉवेल करोना. सो novella means the meaning new. Clear? It is a Italian word. This novel word derived from Italian word novel. Novella meaning new. Is it clear? Now next thing is what this novel embellished. नॉवेल मध्ये नक्की काय असतं किंवा कशाने ते स्वतःला सजवतं की जेणेकरून ते सगळ्यांना आवडतं. द फर्स्ट थिंग इज टाइम, सेकंड थिंग इज पिरियड, थर्ड थिंग इज नेचर, फोर्थ थिंग इज पीपल, फिफ्थ थिंग इज माइंड, नेक्स्ट थिंग इज gesture, and the last thing is activities. All these are the factors which is accepted by the novel. हे सगळे फॅक्टर्स असतात ज्याचा वापर नॉवेलने केलेला आहे. कशासाठी? टू एम्बलिश इटसेल्फ. एम्बलिश म्हणजे सजावट करणे, स्वतःला सुंदर करणे. क्लिअर? नॉवेलचे हे सगळे काय आहेत? फॅक्टर्स. जवळपास 7 फॅक्टर्स आहेत. फर्स्ट इज टाइम. टाइम, कुठल्या तरी टाइम पिरियडमधनं एखादी गोष्ट, एखादी घटना घेणे आणि ती घटना, त्या घटनेला प्रस्तुत करणे. क्लिअर? दॅट इज द टाइम. पिरियड, त्यावेळेसचा जो काही पिरियड असेल, सॉरी नॉट पिरियड, इट इज अ प्लेस. इट शुड बी अ प्लेस. दिस इज अ प्लेस. ज्या ठिकाणचं, ज्या कालावधीमध्ये, ज्या कालावधीमधला हा स्टोरी घेतलेली असेल, त्या कालावधीतली ती जागा कशी आहे, त्या जागेचा बद्दलचा वर्णन त्या नॉवेलमध्ये केलं जातं. नेचर, त्यावेळेसचं नेचर कसं होतं, भौगोलिक परिस्थिती कशी होती, निसर्ग कसा होता, याचं सुद्धा वर्णन त्यावेळेसचं केलं जातं. नंतरचा पार्ट आहे पीपल. त्यावेळेसचे पीपल कसे होते, लोक कसे होते आणि कशा प्रकारची त्यांची वागणूक होती, ह्याचा सुद्धा विचार केला जातो कथा लिहिताना नॉवेलची. नेक्स्ट थिंग इज माइंड. कोणाचं? पीपलचं. त्यावेळेसच्या लोकांचा माइंडसेट कसा होता, ते लोक कसे वागत होते, कशा प्रकारचा विचार करत होते, ह्याचा सुद्धा विचार इथे लेखकाला करावा लागतो. नेक्स्ट थिंग इज जेस्चर. जेस्चर म्हणजे हातवारे, हावभाव आणि कशा प्रकारे त्यांची जेस्चर असायचे, हावभाव असायचे, ह्याचा विचार लेखक कथा लिहिताना करत असतो. अँड द लास्ट थिंग इज ॲक्टिव्हिटीज. ॲक्टिव्हिटीज क्रिया, कार्य, कृती, कशा प्रकारची कृती, कार्य ते लोक करायचे, याचा सगळ्यांचा विचार करून लेखक किंवा ऑथर नॉवेल लिहित असतो, नॉवेलची स्टोरी लिहित असतो. इट मीन्स दॅट ऑल दीज फॅक्टर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट while writing novel. Is it clear? So novel is a gift of 18th century. It accepted all these 3 spirits of 18th century: sentimentalism, intellectual and realistic, and that's why this novel becomes more popular. Next thing is that novel is a long story. It is narrative, it is fiction, and novel describes the intimate human experiences in a prose form. Also novella, this is an Italian word. From this Italian word novel word derived, and the meaning of that novella is new. And novel embellished this time, place, nature, people, mind, gesture and activities to beautify itself. Is it clear? Now come to this thing, next point, that is the 5th point. Because of all these things, novel creates the picture of society of that time
and makes it easier to understand than drama and poetry. हे सगळे घटक त्या नॉवेलनी स्वतःमध्ये ॲक्सेप्ट केल्यामुळे काय झालं की त्या काळचा ज्या काळची त्यांनी कथा घेतलेली असेल त्या काळचा कथा पिक्चर लोकांच्या डोळ्यासमोर त्या कथेच्या माध्यमातून येत होती आणि म्हणून ती समजण्यासाठी सोपी व्हायची. लोकांना ती कथा समजण्यासाठी सोपी व्हायची. कशापेक्षा? ड्रामापेक्षा आणि पोएट्रीपेक्षा. इज इट क्लिअर? नेक्स्ट थिंग इज इन्स्ट्रक्शन्स गिवन बाय नॉवेल. हे नॉवेलची ही जी कथा आहे ही काही ना काही बोध लोकांना देत असेल. कोणत्या प्रकारचे इन्स्ट्रक्शन्स? तर ह्युमन लाईफ शुड बी व्हर्च्युअस अँड पर्पजफुल. ऑलवेज the author of the novel gave instructions. Clear? The moral, and the moral like virtuous life and purposeful life. Human life should be a virtuous and purposeful. मनुष्याचं जीवन हे नेहमी व्हर्च्युअस असायला हवं आणि पर्पजफुल, काहीतरी चांगल्या कामासाठी ते उपयोगी आणलेलं असायला हवं. नेक्स्ट थिंग इज दॅट हिस्ट्री. आतापर्यंत आपण जे पाहिलं ते हिस्ट्री ऑफ इंट्रोडक्शन ऑफ English novel. But now what is the history of English novel? त्या इंग्लिश नॉवेलला काहीतरी हिस्ट्री असायला पाहिजे की नाही. तर हिस्ट्री काय आहे इंग्लिश नॉवेलची? We found English novel before 2000 years ago. 2000 years ago we got the novel. Is it clear? 2000 वर्षांपूर्वी हे नॉवेल आपल्याला मिळालेलं आहे. कोणाच्या 2000 वर्षापूर्वी? या 18व्या शतकाच्या आधी. ठीक आहे? 18व्या शतकाच्या म्हणजे जवळपास आजपासून विचार केला तर 2000 शतकांपूर्वी हे नॉवेल आपल्याला भेटलेलं आहे, मिळालेलं आहे. मग तुम्ही म्हणाल की 18व्या शतकात कसं काय ते इंट्रोड्यूस झालं? तर ते आपल्याला समजेल आता की 2000 वर्षांपूर्वी सुद्धा नॉवेल होतं. We called it Greek romances. त्याला आपण ग्रीक रोमान्सेस म्हणतो. आणि ते कसे होते? पोएट्री फॉर्ममध्ये. क्लिअर? त्यावेळेस जे नॉवेल होतं त्यावेळेस ज्या कथा सांगितल्या जायच्या त्या कथा होत्या पोएट्री फॉर्ममध्ये. आताचं जे नॉवेल आहे 18व्या शतकात इंट्रोड्यूस झालेलं ते कोणत्या फॉर्ममध्ये आहे? प्रोज फॉर्ममध्ये. आणि म्हणूनच ते पॉप्युलर झालं. इज इट क्लिअर? पोएट्री फॉर्ममध्ये असल्यामुळे काय होतं ते लोकांना समजण्यास कठीण होतं. साहजिक आहे, पोएट्री वर्स आपल्याला समजायला डिफिकल्ट जातं. आणि हे केव्हा होतं? ग्रीक रोमान्सेस 2nd to 6th century. ग्रीक रोमान्सेस आपल्याला केव्हा मिळतात? 2ऱ्या आणि 6व्या शतकामध्ये आपल्याला हे ग्रीक रोमान्सेस किंवा हे पोएट्री फॉर्ममध्ये असणारं नॉवेल आपल्याला दिसतं. पोएट्री फॉर्ममध्ये असणारं नॉवेल कसं होतं? त्याच्या क्वालिटीज कशा होत्या? तर ते होतं इमॅजिनेटिव्ह. आताचं नॉवेल कसं आहे? सेंटिमेंटॅलिझम है ना, सेंटिमेंटल आहे, इंटेलेक्च्युअल आहे, रिअलिस्टिक आहे. पण तेव्हाचं नॉवेल कसं होतं? इमॅजिनेटिव्ह म्हणजे कल्पनेचा विस्तार करून लिहिलेलं. डिलाइटफुल म्हणजे आनंददायी. नंतर आयडियल लव्ह स्टोरी कशाची असायची? आयडियल लव्ह बद्दल, आदर्श प्रेमाबद्दलची स्टोरी नॉवेल तेव्हा ॲक्सेप्ट करायचं. मार्वलस छान, सगळं काही छान छान तिच्यात दाखवलं जायचं. आणि ॲडव्हेंचरस साहसी कथांनी भरलेलं असायचं. क्लिअर? सो ह्या सगळ्या गोष्टींसाठी काय? कल्पनांचा विस्तार पाहिजे, कल्पना पाहिजे, वास्तववाद नाही पाहिजे. वास्तववाद जर घेतला तर खरं आपल्याला दाखवावं लागलं तर हे सगळं बाजूला पडतं. आणि हे वापरण्यासाठी साहजिकच पोएट्री फॉर्म तेव्हा उपयोगी होता. आणि म्हणून हे त्यावेळेस ग्रीक रोमान्सेस समजण्यास कठीण होतं आणि ते तितकं पॉप्युलर झालेलं नव्हतं. एक्झाम्पल्स काय आहे याचे? आजही हे उपलब्ध आहेत आपल्याला. ग्रीक रोमान्सेस किंवा हे क्लासिकल नॉवेल्स आजही उपलब्ध आहेत. त्यांचे एक्झाम्पल्स कोणते आहेत? तर व्हर्जिल्स इकॉलॉगस. व्हर्जिल नावाचे जे लेखक आहे त्यांनी लिहिलेलं इकॉलॉग नावाचं पुस्तक. इट इज इन 10 पार्ट अँड दॅट्स वाय वी कॉल्ड इट इकॉलॉगस. ते 10 पार्टमध्ये आहे आणि म्हणून आपण त्याला इकॉलॉगस म्हणतो. किंवा मॅलोरीज मोर्टे डी आर्थर हे एक आहे. नंतरचं आहे चॉसर्स द कॅन्टरबरी टेल्स. क्लिअर?
हे 3 आपल्याला इम्पॉर्टंट महत्त्वाचे असे क्लासिकल नॉवेल म्हणून आपल्याला आजही इंग्लिश लिटरेचरमध्ये उपलब्ध झालेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मला वाटतं तुम्हाला हे समजलं असेल आहे नॉवेलचं इंट्रोडक्शन आणि हिस्ट्री नॉवेलची. याच्या पुढचा भाग आपण पुढे बघूया. थँक्यू, धन्यवाद.